ह्यानी दलिद्र लागतं घरात. दिस इज अ मीडियम साईज आईस कॅफे आणि मला ती भेटली फक्त $1. हाय गाईज, तर नवीन वर्ष स्टार्ट झालं आहे आणि माझ्या फ्रेंडनी लाईक रूममेट जिला मी सिस्टरच मानते, तर तिने मला दिस क्रिसमसला न्यू इयरला मला शूज गिफ्ट केलेत, पुमाचे व्हाईट शूज. आणि मी माझी फ्रेंड असंच घरी बसलेलो होतो. आज दोघींना पण आम्हाला सुट्टी होती, तर विचार केला की माझे शूज आहेत जे तिने मला गिफ्ट दिले ते आम्ही आज एक्सचेंज करून येतो आणि थोडंफार शॉपिंग पण करून घेऊया. आणि आय होप की हा नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप 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 चांगला जाऊ दे सगळ्यांसाठी. विश यू अ हॅपी न्यू इयर आणि असंच हसत राहा. माझ्या मम्मीला बिलकुल नाही आवडत मी टोन जीन्स घातलेली. ती मला बोलते की काय दलिद्र पसरवते आहे. सो मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटूया. सो मी रेडी झाली आहे, माझी फ्रेंड आता रेडी होते आणि आम्ही रेडी होऊन निघू. माझी फ्रेंड रेडी होती आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक शॉर्ट स्टोरी सांगते की मी जी टोन जीन्स वेअर केली आहे, मी तुम्हाला आउटफिट दाखवते थोड्या वेळात. पण मी जी टोन जीन्स वेअर केली आहे ती जस्ट मी कॅनडाला यायच्या 1-2 वीक्स अगोदर घेतलेली आणि मी जस्ट शो केली माझ्या भावाला की ही बघ मी काय आणली अँड आय एम गोइंग टू वेअर दिस. माझ्या मम्मीला काय प्रॉब्लेम नाही की टोन जीन्ससोबत, बट शी फील्स की ह्यानी दलिद्र लागतं घरात. तिचं म्हणणं आहे तर तू हाफ जीन्स घाल, एकतर फुल जीन्स घाल, बट ही अर्धी फुल नको घालूस. सो त्याच्यामुळे आम्ही मम्मीला नाही दाखवते बिकॉज तिला नाही आवडत हे घरात आणलेली ही पॅन्ट लाईक ही जीन्स. तर माझ्या भावाने काय केलं, मी भावाला दाखवलं असं की ही जीन्स आहे अँड त्याचं असं रिॲक्शन झालं की पटकन 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 पॅक कर. आणि मम्मी येईपर्यंत मी उभी आहे आणि त्याने माझी जीन्स घेतली आणि माझं जे सूटकेस होतं, जी माझी ट्रॉली होती त्या बॅगमध्ये टाकून टाकलं त्यांनी आणि त्यांनी लपून घेतलं. आणि ही पॅन्ट मम्मी आज बघते. मम्मी सॉरी इन ॲडव्हान्स, बट भाईने सपोर्ट केलं, नॉट माय मिस्टेक. अँड मी एक टिम हॉर्टन्सची तुम्हाला ट्रिक दाखवेन. इंडियामध्ये पण टिम हॉर्टन्स आला आहे, बट हा टिम हॉर्टन्स कॅनेडियन कॉफी शॉप आहे, काइंड ऑफ कॉफी शॉप सेम लाईक स्टारबक्स. आणि मी तुम्हाला एक ट्रिक दाखवेन जी टीम हॉटल्समध्ये तुम्हाला ओन्ली $1 आईस कॅप, हॉट चॉकलेट और फ्रेंच वॅनिला भेटू शकतो. सो मी लास्टमध्ये ट्रिक दाखवेन बिकॉज पहिलं शॉपिंग करेन अँड देन आम्ही टीम हॉटल्सला जाऊ. ओके, स्टे ट्यून टिल लास्ट. ओके, सो मी रेडी आहे आणि बिल्डिंगच्या खालती आमच्या लुक्स लाईक. आणि हा माझा आजचा आउटफिट आहे. लेट्स गो. आता आपण बाहेर जाऊया. अँड फर्स्ट ऑफ ऑल वेट, बाहेर 6 डिग्री आहे, मी जाऊ नाही शकत. आता मी रेडी आहे अँड आता आपण बाहेर जाऊया. वाव, द वेदर, ओ माय गॉड, किती मस्त सुंदर वेदर आहे. 6 डिग्री आहे. तर आम्ही आता शर्वन स्टेशनला आलो आहे आणि आता आम्ही चला दाखवते तुम्हाला की आता आम्ही आलो आहे. मी आणि माझी फ्रेंड आम्ही स्टेशनमध्ये जातो. इथे पेस्टो कार्ड टॅप करायला लागतो तरच एंट्री भेटते. इथे तिकीट सिस्टम काय नाही आहे, काय नाही. मी तुम्हाला दाखवते की पेस्टो कार्ड सिस्टम कशी आहे. सो हा माझा पेस्टो कार्ड आहे, माझा पेस्टो कार्ड आहे, तो मी टॅप करणार. मी तुम्हाला दाखवते. माझ्या पेस्टो कार्डमध्ये ऑलरेडी पैसे लोडेड होते बिकॉज मी येऊन जाऊन करत असते, ट्रॅव्हलिंग करत असते, तर ऑलरेडी पैसे लोडेड होते. तर मी तुम्हाला दाखवते की कसं टॅप करतात. ते यायचं, इथे कार्ड फक्त ठेवायचं अँड डोर ओपन्स फॉर यू. किती सिम्पल आहे ना की नो तिकीट झंझट, नो लाईनला उभं राहावा आणि फक्त टॅप करा आणि चला आणि डोर आपले आप ओपन होतात की भाई आ जाओ, वेलकम. हा शर्वन स्टेशन आहे, हा शर्वन स्टेशन. तर गाईज मी जे फर्स्ट ब्लॉगमध्ये दाखवलेली ती होती गो ट्रेन, सेम लाईक अ मेट्रो, आणि ही आहे इकडची लोकल ट्रेन. आलोय तर खरं आम्ही जस्ट एक स्टेशन लांब आहे. आम्ही जस्ट नॉर्थ यॉर्कला पोचलो आहे, डॉन मिल्स नॉर्थ यॉर्क. लाईक तिथे फेअरव्ह्यू मॉल आहे तिकडे. काय को जा रे ऐसे घूम रहे और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. अरे टक्कल येत आहे. तर हा फेअरव्ह्यू मॉलचा एंट्रन्स आहे जिकडे खूप मोठं क्रिसमस ट्री डेकोरेटेड होतं. तर गाईज सगळ्यात आधी तर जो मॉलमध्ये आम्ही शॉप शोधायला आलो आहे तो शोधूया. जेडी आहे ना, एक चमकीदार
काहीतरी आहे तिथे, तुम्हाला दाखवते मी. जस्ट वेट अँड वॉच. दिस इज सो ब्युटिफुल. फूड कोर्ट ऑफ द मॉल. आणि विवियानाला आले. गाईज हा लाईक बॉक्सिंग वीक बोलतात त्याला, क्रिसमस वीक आहे, त्याला खूप सारं सेल लागले सगळीकडे. लिटरली 30%, 40%, 50% सेल आहे. सो आपण जाऊया थोड्या वेळात. पहिला जे काम करायला आलो आहे, आम्हाला आत्ता जस्ट शॉप भेटला, ते पहिला करूया, साईज एक्सचेंज करूया शूजची आणि मग बाकी सगळं घेऊया. चलो. हा आहे JD स्पोर्ट्स, जिथे खूप साऱ्या ब्रँड्सचं कॉम्बिनेशन भेटणार, जसं की नायकी, ॲडिडास, पुमा. इथे जाम भारी एअर जॉर्डन्सचे कलेक्शन्स होते आणि ते पण सेलवर चालू होते. इथे बाकी जे शूज होते त्यावर पण खूप जास्त डिस्काउंट्स होते, लाईक $150, $50, $100, $80 शूज होते. हे शूज होते ते जे मला फ्रेंडनी गिफ्ट केलं, सिमरननी. सो आपण ट्राय करून बघूया. तिसऱ्यांदा मी ट्राय करते आहे. बसा लास्ट. झाला. चलो, फायनलायझिंग दिस. आणि आता हे एक्सचेंज करून जाऊया. अँड शी जस्ट गिफ्टेड मी दिस शूज ऑन द ओकेशन ऑफ क्रिसमस. सो स्वीट ऑफ हर. किती लाजते ती. गाइस, हम थक चुके हैं अब बहुत ज़्यादा शॉपिंग करके. तर आम्ही आता कुठे आलो आहे, क्या बोलते, फूड कोर्ट आलो आहे आम्ही. आणि इथे माझी फ्रेंडनी मला सजेस्ट केलं की न्यूयॉर्क फ्राईज ट्राय कर, बिकॉज त्यांच्या फ्राईजचं कॉम्बिनेशन खूप भारी असतो. सो लेट्स ट्राय दिस टाईम न्यूयॉर्क फ्राईज. वेट, तिथे दुसऱ्याकडे पण आहे ना एक शेंघाई 360 आहे, तिथे दिसायला खूप भारी असतं, पण टेस्ट मी जस्ट दाखवते तुम्हाला. जेवढं भारी ते दिसायला होतं ना, तेवढीच घाणेरडी टेस्ट आहे. मी एकदा खाल्लेलं, एक 1 बाईट खाल्लं आणि मी स्टॉप केलं, तर एवढं बेकार होतं ते. सो गाईज, आम्ही आलो इथे आम्ही आलो न्यूयॉर्क फ्राईजला. आणि न्यूयॉर्क फ्राईजमधून आम्ही घेतलं होता नाचो फ्राईज. लेट्स सी कसं टर्नआउट होतं ते. You can put this more. मी जस्ट हे ट्राय करणार अँड लेट यू नो हाऊ इट टेस्ट. माझी फ्रेंड डाईटवर आहे, तर ती काहीतरी हेल्दी ऑप्शन बघायला गेली आहे. आय एम नॉट ऑन डाईट. आय कॅन नेवर गो ऑन डाईट. सो लेट्स ट्राय दिस फर्स्ट. समथिंग डिफरंट. आणि हे खूप डिफरंट आहे, लाईक फ्राईज विथ हे सॉसेस. खूप भारी टेस्ट येते आहे. दिस इज ॲक्च्युली गुड. गाईस, दिस इज मस्ट ट्राय. जर तुम्ही कुठेही न्यूयॉर्क फ्राईज बघितलं, एक ट्राय तरी कराच करा. आय डोंट नो आपल्याकडे ब्रँड आहे की नाही त्याची, मला नाही आठवत आहे. बट स्टील तुम्हाला जर कधी दिसलं आपल्याकडे ब्रँड, किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर गेलं आणि बघितलं न्यूयॉर्क फ्राईज, मस्ट ट्राय. मी आता टीम हॉटल्समध्ये गेलेली आणि मी जिथे तुम्हाला बोललेली की मी लास्टला टीम हॉटल्सची एक ट्रिक तुम्हाला सांगणार. तर हे बघा, मी आईस कॅफे घेतली आहे. दिस इज अ मीडियम साईज आईस कॅफे आणि मला ती भेटली आहे फक्त $1. आणि मी तुम्हाला सांगते की मला कशी $1 भेटली. सो
हा बिल आहे. हा तुम्ही लाईक बघू शकता की आय जस्ट गॉट एव्हरीथिंग ॲट $1.17. सो मला ही कशी भेटली सी. हा जो तुमचा बिल असतो टीम हॉटेल्समध्ये कधी काही बाय केलं तर बिलसाठी मागा. बिलवर इथे एक लाईक www. काहीतरी असतो, तर तिथे तुम्हाला जायचं सर्व फिल करायचे आणि हा जो कोड भेटतो तो तुम्हाला जस्ट तिथे कोड टाकायचा आहे आणि तो कोड तुमचा सर्वे झाल्यानंतर तुम्हाला अजून एक कोड भेटतो, तो तुम्ही इथे ही जी गॅप आहे ना इथे फिल करायचं आहे. एक तुम्ही आधी त्यांना कोड देता या पेजवरचा या बिलवरचा अँड देन ते लोक जे कोड देतात ना ते इथे जस्ट तुम्हाला टाकायचं आहे. आणि कुठेही टीम हॉटेल्समध्ये गेलात की जो तुमच्याकडे बिल आहे तो त्यांना द्यायचा आणि सांगायचं की हा कोड व्हॅलिड आहे की नाही एकदा चेक करा. ते 15 डेजपर्यंत या फिर 30 डेजपर्यंत आय एम नॉट शुअर कितीतरी डेजपर्यंत हा व्हॅलिड असतो कोड. आणि मग ते लोक तुम्हाला देतात, चेक करतात आणि तुम्हाला विचारतात तुम्हाला काय हवं आहे. तर ह्या बिलवर नॉट आईस कॅप, फ्रेंच व्हॅनिला, हॉट चॉकलेट आणि आईस कॅफे आईस कॉफी ॲक्च्युली नॉट आईस कॅप, फ्रेंच व्हॅनिला, हॉट चॉकलेट आणि आईस कॉफी तुम्हाला कोणत्याही साईजचं लाईक लार्ज घ्या, मीडियम घ्या, रेग्युलर घ्या, जस्ट फॉर $1 भेटते. सो गाईज एन्जॉय, तुमची ड्रिंक एन्जॉय करू शकता. आणि मी जस्ट पाणी घेतलेलं असतं त्याचे मला 17 सेंट्स 10 सेंट्स एक्स्ट्रा लागले, बट मला अशी नॉर्मली $1 भेटली ही मीडियम साईज कॉफी. तर चला आता घरी जाऊया आपण. आंटीला घाई आहे. Line 1, walk on. Please stand clear of the doors. तर आता आम्ही रिटर्न आलो आहे आमच्या स्टेशनला, घराच्या बाजूच्या स्टेशनला आलो आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. झालं आमचं शॉपिंग. तर आम्ही फक्त शूज एक्सचेंज केले आणि त्यासाठीच गेलेलो मेनली, बिकॉज जर आम्ही जास्त शॉपिंग वगैरेसाठी थांबलो असतो तर आम्हाला खूप जास्त लेट झालं असतं, लिटरली खूप जास्त. अँड तो एक एन्झायटी असते डोक्यात की नाही 9च्या आत तर घरी पोचलं पाहिजे. हवा सुटली है तो अब टाइम आ गया, जैकेट चुपचाप ऐसे लगा और चलो. आई सो फार. हाँ बारिश है. वेट गाइस, चलो. पाऊस आहे थोडा थोडा. आणि Like, share and subscribe. लाइक शेयर एंड सब्सक्राइब गाइज. लाईक करो जल्दी से जल्दी. इन्फॉर्मेटिव्ह, ऑब्व्हियसली तुम्ही कधी कॅनडाला आलं तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असतील. सो प्लीज लाईक. आणि चांगला होता ब्लॉग आय होप. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून.